आपण एरिया बघितला पुण्याचा, तर पुण्याच्या एरियाच्या मानाने जे रस्त्याची नेटवर्क असायला पाहिजे ते थोडं कमी आहे. कमी म्हणजे बरंच कमी आहे. खरं तर वर्ल्ड स्टँडर्ड प्रमाणे साधारण 15% एरिया हा रस्त्याच्या खाली असायला पाहिजे. अच्छा, पुण्यामध्ये तो 6%च्या आसपास. 6%? निम्म्यापेक्षा पण कमी? निम्म्यापेक्षाही कमी आहे. पुण्याच्या बाहेरची लोक खास करून प्रामुख्यानं बोलतात ते म्हणजे पुण्यात लोकांना शिस्त नाही. लोक कसेही गाड्या चालवतात. ज्यावेळेस लोक हेल्मेट घालायची म्हटलं की मग लोक रस्त्यावर उतरतात की आम्हाला हेल्मेट कसं नाही घालायचं. मी हे खोटं आहे असं म्हणू शकत. पुणेकरांना कितीही नावं ठेवली, 90% पेक्षा जास्ती लोक हे वाहतुकीचे सर्व नियम पाळणारे आहेत. या लोकांना कसं आपल्याला एम्पॉवर करता येईल या संदर्भातला विचार आम्ही गंभीरतेनं करतोय. तर ही सतत तक्रार होत असते की आपल्याकडे रस्ते व्यवस्थित नाही आहेत, त्याच्यावरती ट्रॅफिक आहे आणि मग तो सिग्नल तोडला की मग तुम्ही दंड मारणार आणि मग सीसीटीव्ही कॅमेराज लावलेले आहेत, त्यातनं तुमचे फोटोज येणार आणि मग तुम्हाला डायरेक्ट चलान काढणार. कारण हे आम्हाला दिसतं ना तर असंच दिसतं ना की आपल्यावरती दंड आकारला जाणार आहे पण रस्ताच चांगला नाही. मी आपल्या या युक्तिवादाशी सहमत निश्चित नाहीये. माझं म्हणणं आहे रस्त्यावरती का पार्किंग करावं. म्हणजे पेठ एरियामध्ये मी समजतो की हा प्री डेव्हलपमेंट प्लॅनच्या आधीचा हा एरिया आहे, इथे पार्किंग अवेलेबल नाही. पण शहराच्या नवीन भागामध्ये जिथे इथे बिल्डिंग झालेल्या आहेत त्याच्यामध्ये पार्किंगची उपलब्धता ही ऑफ स्ट्रीट पद्धतीनं केलेली आहे. पुण्यामध्ये साधारण वर्षभरामध्ये 350च्या आसपास लोक हे वाहतूक अपघातामध्ये मयत होतात आणि याच्यातले 98% लोकांनी हेल्मेट घातलेले आहे. म्हणजे पुण्यामध्ये आम्ही बघतो की 70-80च्या आसपास मर्डर्स होतात. तर मर्डर्स बद्दल तर बरंचसं बोललं जातं पण 350 लोक अपघातामध्ये मयत होतात याच्याबद्दल खूप कमी आपण बोलतो. हॅलो नमस्कार, मी ओंकार जाधव आणि नागरिक शास्त्राच्या या नवीन पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. गेल्या भिजत घोंगडच्या एपिसोडला तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. असाच एक टांगणीला राहिलेला विषय ज्याच्याबद्दल कायमच भिजत घोंगडं असतं त्याच्याबद्दल आज आपण आजच्या एपिसोडमध्ये डिस्कस करणार आहोत, चर्चा करणार आहोत. आणि आपल्यासोबत आहेत मनोज पाटील सर, जे पुण्याचे ॲडिशनल CP आहेत. ते आज आपल्याला या एकूण विषयाबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. तर स्वागत आहे सर तुमचं. थँक्यू. आणि अर्थातच विषय आहे ट्रॅफिकचा. मला वाटतं बहुतेक मी तो सारखा कुरकुर करणाऱ्या लोकांपैकी एक असीन जे सतत ट्रॅफिकला पुण्याचं नावं ठेवतं आणि कसं पुणं बदललंय. आणि मग ज्यावेळेस आणि ते असे आपल्याला रिपोर्ट्स कुठेतरी ऐकायला मिळतात की कसं पुणं आता भारतातल्या सगळ्यात कंजस्टेड सिटीजपैकी एक आहे की 10 किलोमीटरला 33 मिनिटं लागतात पोचायला वगैरे. हे असं ऐकलं की आम्हाला आणखीन चेव येतो आणि असं वाटायला लागतं की अरे बापरे, फारच बिकट अवस्था आहे पुण्याच्या ट्रॅफिकची, जी खरं तर बाहेर पडल्यानंतर जाणवते सुद्धा सर. तर नेमकं असं काय घडतंय म्हणजे आता पुण्याच्या ट्रॅफिकचा जर आपण अंदाज घ्यायला गेला तर सतत म्हणजे पुणे युनिव्हर्सिटी चौकाचं जे काही झालंय, मग SB रोड म्हणजे पुणे युनिव्हर्सिटी चौकातलं ट्रॅफिक पार करून करून पुढे या, ते झाल्यानंतर आता कदाचित तिथे थोडा तो गुंता सुटतोय पण सेनापती बापट रोड एकदम जॅम पॅक्ट असतो. मग त्याच्यानंतर कोथरूडमधले काही कोपरे आहेत, वनासच्या तिथे काहीतरी काम सुरू असतं त्याच्यामुळे तिथे काही कोपरे आहेत. असे सतत वेगवेगळ्या कॉर्नर्समध्ये ट्रॅफिक चालूच असतं. तर नेमकं गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यात असं काय बदललंय की इतकी ट्रॅफिकची समस्या वाढली आहे? नाही, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. तुम्हीच काय पुण्यातील कुठल्याही नागरिकांना जर विचारलं तर जेवढे सिव्हिक इश्यूज आहेत यातले महत्त्वाचे सिव्हिक इश्यूज कुठले आहेत तर निश्चित पहिल्या 3 मध्ये ट्रॅफिक संदर्भातले 2 किंवा 3 सुद्धा येऊ शकतात. म्हणजे मग ट्रॅफिक कंजेशन एक इश्यू आहे, त्यातून होणारं पोल्युशन दुसरा इश्यू आहे, त्याच्यातून वाया जाणारा मॅनपॉवर जी आहे आणि मॅनपॉवर बरोबर त्याच्यातून निर्माण होणारा स्ट्रेस आहे. बरोबर. या सगळ्या गोष्टींमुळे पुणेकर खरंच वाहतुकीच्या समस्येतून त्रस्त आहेत. खरं तर पुण्यासारखी भारतातील अनेक शहरांची परिस्थिती ही साधारण सारखीच आहे. आपण बघतोय भारत हे डेव्हलपिंग कंट्री आहे. आपल्याकडे जसं बाहेरच्या देशामध्ये युरोप किंवा अमेरिका किंवा या शहरांमध्ये डेव्हलपमेंटच्या एक पीकला ते गेलेले आहेत आणि आपण अजूनही डेव्हलपमेंटिंग किंवा डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहे. या स्टेजमध्ये इतर देशांमध्ये सुद्धा या प्रकारच्या समस्या येऊन गेलेल्या आहेत. म्हणजे आपण त्या एका फेजमधून जातोय असं मला वाटतंय. पण याच्याबरोबर काही गोष्टी इतर सुद्धा पुण्यामध्ये कारणीभूत आहेत. म्हणजे जर पुणे आपण एरिया बघितला पुण्याचा, तर पुण्याच्या एरियाच्या मानाने जे रस्त्याची नेटवर्क असायला पाहिजे ते थोडं कमी आहे. कमी म्हणजे बरंच कमी आहे. खरं तर वर्ल्ड स्टँडर्ड प्रमाणे साधारण 15% एरिया हा रस्त्याच्या खाली असायला पाहिजे. अच्छा, पुण्यामध्ये तो 6%च्या आसपास आहे. 6%? निम्म्यापेक्षा पण कमी? निम्म्यापेक्षाही कमी आहे. आणि भारतातील इतर जर शहरं बघितली जिथं थोडीशी ट्रॅफिकची समस्या
कमी आहे, जसं मुंबई असेल, दिल्ली असेल किंवा त्यासाठी नागपूर सुद्धा असेल, इथे रस्त्यांचा जो एरिया अंडर रोड्स आहे तो साधारण 12%-13% आसपास आहे. अच्छा. दुसरा एक प्रॉब्लेम पुण्याच्या वाहतुकीला जो ऍड करणार आहे तो म्हणजे आपल्याकडची पब्लिक ट्रान्सपोर्ट. जगभराचा पुन्हा एकदा नॉर्म बघितला तर 50%पेक्षा जास्ती लोकांनी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करणं गरजेचं आहे. आणि पुण्यामध्ये फक्त 11% लोक हे पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करतात. आता आपण पुन्हा कम्पेअर करू मुंबई आणि पुणे. मुंबईमध्ये एका दिवसाला साधारण 75 लाख लोक लोकलचा वापर करतात. बरोबर. आणि साधारण 25 लाखापेक्षा जास्ती लोक बेसचा वापर करतात. आणि हे एकमेकावरती अवलंबून असणारे नेटवर्क आहेत. त्या ठिकाणी मेट्रोची सुद्धा प्रगती चांगल्या पद्धतीने चालू आहे. ॲडेड टू इट साधारण 12-13% आसपास एरिया रोड्समध्ये आहे. तर याच्यामुळं काय होतं की प्रायव्हेट व्हेकल्सची संख्या पुण्यामध्ये वाढलेली आहे, जी मुंबईमध्ये नाही आहे. बरोबर. पुण्यामध्ये 2018 ते 2023 या 5 वर्षाचा फक्त विचार केला तर आपली वाहन संख्या 52 लाखावरून 72 लाखापर्यंत गेलेली आहे. म्हणजे 5 वर्षामध्ये 20 लाख वाहनं पुण्यामध्ये नव्यानं आलेली आहेत. तिसरा जो इश्यू आहे की प्रायव्हेट ट्रान्सपोर्टमध्ये लोकांना 6% रोड्स असल्यामुळे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायला सगळ्यात उत्तम साधन हे 2 व्हीलर आहे. आणि मग 2 व्हीलरची संख्या पुण्यामध्ये साधारण 70%च्या आसपास आहे. सो 2 व्हीलर प्लस ऑटो हे दोन्ही जर पकडले तर 75% पुण्यातली वाहनं या 2 कॅटेगरीमधले आहेत. आणि मग राहिलेल्या 25% मध्ये इतर सर्व वाहनं येतात. आता या सगळ्या मिक्समुळे काय होतं की एकतर वाहतुकीची बेसिस तर होतीच, पण त्याच्यामुळे वाहतुकीची कोंडी सुद्धा होती. आपण सायंटिफिक टर्म मध्ये जर म्हणायला गेलं ना तर आम्ही पुण्यामध्ये सध्या 33 महत्वाचे रस्ते आयडेंटिफाय केलेत. अच्छा. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक ट्रॅफिक इंजिनिअरिंग मध्ये कन्सेप्ट आहे व्हेकल टू कॅपॅसिटी. म्हणजे एक कुठल्याही रस्त्याची VC रेशिओ असतो, व्हेकल टू कॅपॅसिटी रेशो. हा 1 असणं म्हणजे कंजेशनचं हे एक चांगलं ग्राउंड असतं. म्हणजे त्या रस्त्याची कॅपॅसिटी उदाहरणार्थ 5,000 आहेत आणि त्याच्यावर 5,000 वाहनं जात आहेत, तो रेशिओ हा 1 होतो. दुर्दैवानं पुण्यातल्या 19 रस्त्यांचा VC रेशो हा 1 पेक्षा जास्ती आहे. म्हणजे जिथे कॅपॅसिटीपेक्षा जास्ती वाहनं त्या रस्त्यावरून जातात आणि मग त्याच्यामुळं वाहतूक कोंडी ही वारंवार पुण्यामध्ये होती. याच्याशिवाय शेवटी सांगायला गेलं तर मला वाटते पुणे हे एक रेडियल शहर आहे. पुण्याची ग्रोथ आपण बघतो, नगर रोड, सोलापूर रोड, सातारा रोड, नाशिक, मुंबई, सासवड या रस्त्याच्या दिशेनं पुणे वाढत आहे. त्याला रेडियल ग्रोथ आपण म्हणतो. जिथे जिथे रेडियल ग्रोथ असतात तिथे एक सोल्युशन असतं, ते असतं रिंग रोडचं. म्हणजे तुम्ही बँगलोर जरी बघितलं जे अजून पुण्यापेक्षा पुढे आहे कंजेशनमध्ये, तर बँगलोरमध्ये सुद्धा VC जो रिंग रोड्स आहेत तिथे ऑलरेडी 2 रिंग रोड आहेत आणि तिसऱ्याचं काम सुरू आहे. आपल्याकडे अजून एकही रिंग रोड झालेला नाही. हैदराबाद बघा तुम्ही, हैदराबादला रिंग रोड आहे, दिल्लीला अनेक रिंग रोड आहे. तर मुंबई हे उभं शहर आहे, पण जी गोल म्हणजे सर्व बाजूने वाढणारे रेडियल शहरांमध्ये रिंग रोड नसतं, ही एक समस्या आहे. आणि रिंग रोडचा वापर सर्वसाधारणपणे असं वाटतं की कुणीतरी साताऱ्यावरनं येऊन नगरला जाण्यासाठी रिंग रोड वापरला तर त्याचा फायदा होतो, असं नाहीये. रिंग रोडचा खरा वापर त्या शहरात राहणारे लोक करत असतात. म्हणजे तुम्हाला जर खराडीवरून वारज्याला जायचं असेल ना तर तुम्हाला शहराच्या मध्यातूनच जावं लागतं. म्हणजे तुम्हाला जंगली महाराज FC रोड वरून जावंच लागतं आणि मग पुढे कर्वे रोडला यावं लागतं. तुम्हाला बाणेरच्या बाजूने हडपसरला जायचं असेल तर तुम्हाला, आता तुम्ही जो उल्लेख केला तो विद्यापीठ चौक, कात्रज असेल किंवा मग गोळीबार मैदान किंवा त्या साईडनं तिथूनच तुम्हाला जावं लागतं. त्याच्यामुळं पुण्याचा जो सेंट्रल एरिया आहे त्याला कंजेशन आहे, बिकॉज सगळे ट्रॅफिक तिथून पास होते एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी, जी खरं तर रिंग रोडने गेली असती. तर या 4-5 समस्या आहेत, त्याच्यामुळे पुण्याची समस्या वाहतुकीच्या बाबतीत वाढणारी आहे. तुम्ही आता म्हटला की टॉमटॉमचा डेटा ज्याच्याप्रमाणे पुणे जगातलं 4थं स्लोएस्ट शहर आहे आपण म्हणलं, पण मला याच्यामध्ये आणखीन त्या रिपोर्टचे इतर अंग जे आहेत ना त्याच्याबद्दल सुद्धा आपण वाचणं गरजेचं आहे. तोच रिपोर्ट जर आपण वाचला तर गेल्या काही दिवसामध्ये त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होताना दिसते. पुणे असं एकमेव शहर आहे भारतातलं ज्याचा हा जो ट्रॅव्हल टाइम आहे तो 1 मिनिटांनी कमी झालेला आहे. अच्छा, कमी सुद्धा झालाय. येस. पुण्यामध्ये जे लोक साधारण 110 तास, म्हणजे असं समजतात की पुण्यामध्ये 11 किलोमीटर हा सरासरी पुणेकरांना प्रवास करावा लागतो रोजचा. म्हणजे ॲव्हरेज डेली कम्यूट
हा 11 किलोमीटरचा आहे. अच्छा. आणि याच्यामध्ये साधारण 25 ते 30 मिनिटं हे ट्रॅफिक जॅममुळे वाया जातात पुणेकरांच्या. तर याचं कॅल्क्युलेशन केलं तर पूर्वी मागच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये पुणेकरांना 110 तास ट्रॅफिक जॅममध्ये जावं लागत होतं. यावर्षी तो 2 तासांनी कमी झालेला आहे. म्हणजे एका बाजूला ही परिस्थिती आहे, पण पुणे महानगरपालिका आणि वाहतूक शाखा आता काही वेगळ्या प्रकारची पावलं उचलायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यामुळे काही या पॉझिटिव्ह गोष्टी सुद्धा घडताना दिसतात. मला वाटतं निश्चित शासन याच्याबद्दल सिरियस आहे. पुढील काही वर्षाच्या कालावधीमध्ये निश्चितच पुण्याचं ट्रॅफिक सुधारताना दिसेल असा मला आशावाद वाटतो. ज्यावेळेस पुण्याबद्दल आपण बोलतो त्यावेळेस एक गोष्ट सगळेच म्हणजे पुण्याच्या बाहेरची लोक खास करून प्रामुख्यानं बोलतात ते म्हणजे पुण्यात लोकांना शिस्त नाही. लोक कसेही गाड्या चालवतात आणि मग आपल्याकडे आपण वेगवेगळी छोटी आंदोलनं होताना बघतो. ज्यावेळेस लोक हेल्मेट घालायची म्हटलं की मग लोक रस्त्यावर उतरतात की आम्हाला हेल्मेट कसं नाही घालायचं हे सिद्ध करायचं प्रूव्ह करतात. आणि मग आपण बघतो की फुटपाथवरनं एक तर ट्रॅफिकच इतकं असतं की मग तुम्हाला पोचायचं असतं एका ठिकाणी आणि मग लोक सर्रास फुटपाथचा वापर करतात किंवा मग सिग्नल तोडतात. तर शिस्तबद्धता या शहराचा याचा विचार केला तर कितपत खरं आहे ते? कारण हे कायम म्हणतो ना आपण ते मला वाटतं मी हे खोटं आहे असं म्हणू शकत नाही. कारण मी स्वतः बघतो की बाहेरच्या देशातून एखादा माणूस पुण्यामध्ये आला ना तर थोडासा तो शॉक्ड होतो की हेल्मेट घालत नाही, कोणी सिग्नल तोडतात, आपण म्हणलं तसं फुटपाथवरती गाडी पार्क करतात, फुटपाथवरून गाडी चालवतात. मला वाटतं याच्याबद्दल वाहतूक शाखेनं सुद्धा गंभीरतेने घेतलेले आहे. आणखीन याच्यामध्ये बरेचशी कामं करणं गरजेचं आहे. आपण बघतो जगभरामध्ये जे एन्फोर्समेंट आहे ते एन्फोर्समेंट ह्युमनलेस असतं. म्हणजे कॅमेराज आहेत आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून एन्फोर्समेंट करणं गरजेचं असतं. पुण्यातील लोकांनी म्हणायला काय हरकत नाही आहे असं की वाहतूक पोलिसांना कसं आपण संभ्रमित करू शकतो याच्याबद्दलचे सुद्धा अनेक जण खूप वेगवेगळ्या पद्धतीनं शक्कल लढवत असतात. त्यामुळे आम्ही असा विचार करतोय की वाहतूक पोलीस तर त्यांच्या कारवाईमध्ये वाढ करतीलच. काही अशाही कन्सेप्ट पूर्वी होत्या की वाहतूक पोलिसांनी कारवाईच करू नये आणि वाहतूक पोलिसांनी फक्त रेग्युलेशन करावं. हे असं नाही चालत. वाहतूक पोलिसांचं खरं काम जे आहे ते एन्फोर्समेंटचं आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून जर आपण बघितलं आमचे CP अमितेश कुमार सर आल्यानंतर त्यांनी जी प्रायोरिटी याच्यामध्ये ठरवली, आम्ही वाहतुकीचे दंड आता गेल्या साधारण 5-6 महिन्यापासून तिप्पटपर्यंत नेलेले आहेत. पूर्वी पुण्यामध्ये फक्त 1000-1500 चलान होत होते, आता ते साधारण 4000 ते 5000 पण गेलेत. या महिन्याचा आकडा साधारण 6000च्या आसपास सरासरी आम्ही चलान करतोय. बापरे. चलान हे गरजेचं आहे. वाहतूक पोलिसांची भीती असणं गरजेचं आहे. पण याच्याबरोबरच आम्ही आता नवीन टेक्नॉलॉजीचा सुद्धा वापर करायचा विचार करतोय. आम्ही एक शासनाला प्रस्ताव पाठवला आहे, तो आहे ITMSच्या बाबतीत. आता पुण्यामध्ये ATMS आहे पण ITMS नाही आहे. या ITMSमध्ये एन्फोर्समेंट मॉड्यूल असेल. म्हणजे या एन्फोर्समेंटमध्ये मी जसं आपल्याला म्हणलं की मशीन बेस्ड चलान ही कन्सेप्ट त्याच्यामध्ये असेल. आणि सिग्नल तुम्ही तोडला, विरुद्ध दिशेनं आला, हेल्मेट नाही घातलं, सीट बेल्ट नाही लावला तर आता मशीनच तुम्हाला चलान इश्यू करायला सुरू करेल. याच्या व्यतिरिक्त शेवटचा जो टप्पा आहे ज्याच्यामध्ये आम्ही असे विचार करतोय की अनेक पुण्यामध्ये आपण बघतो, आपण पुणेकरांना कितीही नावं ठेवली, 90% जास्ती लोक हे वाहतुकीचे सर्व नियम पाळणारे आहेत. या लोकांना कसं आपल्याला एम्पॉवर करता येईल या संदर्भातला विचार आम्ही गंभीरतेनं करतोय. आणि या लोकांना, कारण जे लोक नियम पाळतात त्यांना पूर्ण अधिकार आहे की बाकीचे जे नियम भंग करतायत या लोकांच्या वरची चाप लावण्यामध्ये किंवा यांच्यावरती कारवाई करण्यामध्ये आम्हाला या लोकांची मदत घेता येईल का, याच्यातली जे व्हॉलंटरी मदत द्यायला तयार आहेत अशा लोकांची आम्ही मदत करतो. काही दिवसात आपल्याला समजेलच. आम्ही नागरिकांना सुद्धा आता प्रॉसिक्युशनमध्ये एम्पॉवर करण्याचा विचार करतोय. अच्छा. म्हणजे मशीन तर करतील, वाहतूक पोलीस तर करतायच, याच्याशिवाय नागरिकांच्या सुद्धा तक्रारी आम्ही गंभीरतेने घेऊ. आणि मग हे जे आपण म्हणतो ना फुटपाथवरती गाडी चालवणं किंवा फुटपाथवर गाडी लावणं, याच्यावरती आता नागरिकांच्याकडून जरी इन्फॉर्मेशन आली तरी आम्ही त्या वाहन चालकांवरती चलान इश्यू करणार आहे. तर मला वाटतं काही दिवस द्या, निश्चित सुधारणा होईल. आणि आत्ता जे लॉलेसनेसचं थोडंसं वातावरण जे वाटतं त्याच्यामध्ये सुधारणा होताना निश्चित दिसून येईल. अच्छा. आणि म्हणजे एकतर तुम्ही आत्ता तो जी रस्त्यांची कॅपॅसिटी म्हटलात
ती कॅपॅसिटी तर एक प्रमुख कारण असेल समजा कंजेशन किंवा ट्रॅफिकचं, पण ह्याच्याच पलीकडे आणखीन काय कारण असतात? म्हणजे बऱ्याचदा असं होतं की एखादा रस्ता आहे, म्हणजे आता मी पुणे युनिव्हर्सिटी मधनं रोज ट्रॅव्हल करतो त्या चौकातनं, तर मला माझ्या ऑब्झर्वेशन मधलं की गेल्या आठवड्यात की 1-2-3 आठवड्यांपूर्वी तिथला रस्ता खूप सुंदर केला, डांबरीकरण झालं आणि मक्खनसारखं ट्रॅफिक चालायला लागलं. म्हणजे अर्थात तो आतून रस्ता वळवला वगैरे. तर याचा अर्थ म्हणजे अर्थात रस्त्यावरचे खड्डे सुद्धा मॅटर करतात. म्हणजे पुनावळ्याच्या तिथे एक जो मध्ये एक चौक लागतो, तो अंडरपास मधनं जाताना तिथे इतके खड्डे आहेत की कितीही म्हटलं तरी तिथे ट्रॅफिकच्या वेळेत गोंधळ होणारच आहे, ट्रॅफिक होणारच आहे. तर तसे आणखीन काय काय गोष्टी आहेत ह्या सगळ्या ट्रॅफिकला कारणीभूत ठरणार आहे? सर्वात महत्वाचं ट्रॅफिक जी समस्या आहे ना, ही सायंटिफिकली सॉल्व्ह होऊ शकते. ट्रॅफिक इंजिनिअरिंग आहे, ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट आहेत, ह्या अनेक अशी क्षेत्र आहेत जे सायन्सच्या आधारावरती चालतात. मी जसं आपल्याला म्हटलं ना, प्रत्येक रस्त्याची कॅरिंग कॅपॅसिटी असते. ही कॅरिंग कॅपॅसिटी कमी सुद्धा होते आणि वाढवता पण येते. अच्छा, आता तुम्ही म्हणाल की एक रस्ता आहे त्याची कॅरिंग कॅपॅसिटी कमी कशी होती आणि वाढवता कशी येईल? तर खड्ड्यामुळे काय होतं की वाहनाचा जो स्पीड असतो तो कमी होतो आणि पुन्हा तो स्पीड वाढतो. पुन्हा खड्डा आला की पुन्हा स्पीड कमी होतो, पुन्हा वाढतो. ही एक साईन वेव्ह सारखं असतं आणि या साईन वेव्ह मध्ये ब्रेकिंग फास्ट होतं, ऍक्सेलरेशनला वेळ लागतो. ब्रेकिंग फास्ट होतं, ऍक्सेलरेशन वेळ लागतो. तर याच्यामुळे कोणताही रस्ता असेल ज्याचा सरफेस चांगला असेल तर त्या रस्त्याची कॅरिंग कॅपॅसिटी, जर खड्ड्याचा रस्ता असेल तर ती साधारण 30-40-50% कमी झालेली कॅरिंग कॅपॅसिटी, रोड सरफेस चांगला झाला तर ती वाढते. म्हणजे एका अर्थानं असंही म्हणलं तरी चालेल की रस्ते चांगले केले, त्याला रोड मार्किंग चांगले केले, त्याच्यावरती अतिक्रमणं असतील, हॉकर्स असतील, रॉंग पार्किंग केलेल्या गाड्या असतील किंवा वॉटर लॉगिंग सारख्या समस्या असतील, या जर आपण बाजूला करता आल्या तर त्या रस्त्याची कॅपॅसिटी वाढते किंवा ती ॲट पार येते की ज्या रस्त्याची जेवढी कॅपॅसिटी असती ती पूर्ण क्षमतेने वापरता येते. हा झाला पहिला भाग. आता रस्त्याच्या कॅरिंग कॅपॅसिटी वाढवता कशी येते? तर अनेक असे ट्रॅफिक सोल्युशन्स आहेत जे सायंटिफिकली आहे, इंडियन रोड काँग्रेसमध्ये वापरले जातात आणि इंडियन रोड काँग्रेसच्या निर्देशाप्रमाणे सुद्धा आहेत. अच्छा. आणि याच्या व्यतिरिक्त जगभरामध्ये हे प्रयोग केले जातात. जसं उदाहरणार्थ आपण जंगली महाराज FC रोड बघितला असेल. साधारण 15 वर्षाच्या पूर्वी मी पुण्यामध्ये असताना तो रस्ता कन्सेप्च्युअलाइज झाला आणि तो आम्ही इम्प्लिमेंट केला त्या काळामध्ये. तर एखादा रस्ता वन वे केला तर त्या रस्त्याची कॅरिंग कॅपॅसिटी 1.6 टाइम्स वाढती. म्हणजे ज्या रस्त्यावरून 5,000 वाहनं जाणार असतात ना, त्याच रस्त्यावरून 8,000 वाहनं जाऊ शकतात. कारण राईट टर्न्स बंद होतात आणि सायन्सप्रमाणे स्टॉपिंग कमी झालं आणि ॲक्सेलरेशन डिॲक्सेलरेशन कमी झालं तर त्या रस्त्याची कॅरिंग कॅपॅसिटी सायंटिफिकली वाढत असते. एखाद्या रस्त्यावरती मी फक्त राईट टर्न जरी बंद केलाय, जसं आपण आता बघतोय फातिमानगरला आम्ही राईट टर्न बंद केलाय, आत्ताच आपण विमाननगरला राईट टर्न बंद केलेला आहे. तर फक्त राईट टर्न बंद जरी केला तरी त्या रस्त्याची कॅपॅसिटी साधारण 10 ते 15% वाढते. अच्छा. याच्या व्यतिरिक्त यू टर्न बंद करता येतो, त्याच्यामुळे कॅपॅसिटी वाढते. काही रस्त्यावरती डिवायडर जरी लावला, म्हणजे 4 लेनचा रस्ता असेल आणि त्या रस्त्यावरती डिवायडर प्रॉपर पद्धतीने लावला तर त्या रस्त्याची कॅरिंग कॅपॅसिटी 15% वाढते. सो असे अनेक मेजर्स आहेत. ट्रॅफिक सेग्रिगेशन हा एक त्यातला प्रकार आहे. म्हणजे आपण आता नुकतंच बघितलं असेल की आम्ही हेवी व्हेकलला शहराच्या मध्यभागी काही अपवादात्मक, म्हणजे महानगरपालिकेच्या आणि इतर वाहनं सोडून आपण हेवी व्हेकलला आणि स्लो मुव्हिंग व्हेकल्स म्हणजे क्रेन्स असतील, रोड रोलर्स असतील किंवा JCBs असतील, यांना आपण पीक आवर्समध्ये कमी केलं तरी सुद्धा वाहनाची कॅरिंग कॅपॅसिटी, त्या रस्त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढते. सो पुण्यामध्ये कॅरिंग कॅपॅसिटी कमी होऊ नये याच्यासाठी काय करता येईल आहे ती वाढवण्यासाठी काय करता येईल. आणि जो तिसरा टप्पा मी आपल्याला म्हणलो की मिसिंग लिंक्स आणि बॉटलनेक्स. बॉटलनेक हा एक प्रकार आहे की बॉटलनेक हा वाहतुकीसाठी अतिशय धोकादायक किंवा वाईट प्रकार आहे. म्हणजे मी उदाहरणार्थ 10 किलोमीटरचा एखादा रस्ता केला आणि त्याच्यामध्ये फक्त 200 मीटरचं एका लेनचं किंवा 2 लेनचं मी बॉटलनेक त्या रस्त्यावरती असेल तर त्या रस्त्यावरती 200 मीटरसाठी 9.8 किलोमीटर रस्ते जरी बाजूनं तयार केले असले तरी त्या रस्त्याची कॅरिंग कॅपॅसिटी बॉटलनेक जेवढी आहे तेवढीच असते. सो 200 मीटरचं जरी मी काम केलं तर मला 10 किलोमीटरचे नवीन रस्ते केल्यासारखं
मला मिळतात. जणू काय मी नवीनच रस्ता 10 किलोमीटरचा 2 लेनचा तयार केलाय फक्त 200 मीटरमध्ये. हे लो हँगिंग फ्रुट्ससाठी मी महानगरपालिकेला प्रस्ताव पाठवलाय. DCM सरांनी म्हणजे अजितदादांनी याच्या संदर्भातली पाहणी केली आणि त्यांनी आदेश दिलेत की मिसिंग लिंक्स आणि बॉटल नेक्स हे जर कमी झालं तर निश्चित पुण्याची आत्ताची 6% जरी एरिया अंडर रोड असेल तरी आत्ताच्या पेक्षा साधारण 30 ते 40% अधिक वाहनं या रस्त्यांमध्ये सामावून घेऊ शकतात. इतकी कॅपॅसिटी याच्यामध्ये वाढू शकते. आणि मला वाटतं ही कॅपॅसिटी वाढली तर निश्चित लोकांना जे तात्पुरतं एक 2, 4, 5 वर्षासाठीचं रिलीफ हवंय ते रिलीफ मिळेल. कारण बाकीचीही कामं होत आहेत. म्हणजे आता रिंग रोड व्हायला लागलाय. मेट्रोचं बघितलं असेल 2 लाईन्स आपल्या चांगल्या झाल्या. हिंजवडीची लाईन पुढच्या 1-5-6 महिन्यामध्ये तयार होते. या व्यतिरिक्त सुद्धा अनेक प्लॅनिंग शासनाने केलेले आहेत. तर ही कामं होईपर्यंत आपल्याला एक चांगला रिलीफ मिळू शकेल. असं एक शॉर्ट टर्म किंवा कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये होणारी उपाययोजना ही आता वाहतूक शाखा आणि पुणे महानगरपालिका आम्ही संयुक्तरित्या राबवतोय. मला वाटतं थोड्या दिवसामध्ये काही चांगलं रिलीफ नागरिकांना मिळायला सुरुवात होईल. अच्छा, आता आपण मेट्रोचा उल्लेख केला तर सगळीकडे जे प्रायमरीली ट्रॅफिक आता आपल्याला दिसतंय ते एकतर मेट्रोच्या कामांमुळे आहे किंवा ते म्हणजे बऱ्याच ठिकाणी असंही झालं की ते ब्रिजेस बांधलेत जे खरं तर तिथला ट्रॅफिकचा प्रॉब्लेम कमी करणं अपेक्षित होतं, पण तिथे गर्दीच जास्त होती. तिथं वाहनांचा म्हणजे परत बॉटल नेक्सच तयार होतात. म्हणजे आपला नळस्टॉपचा जो सुद्धा राईट टर्न आहे तिकडून वरतून ब्रिज गेलाय त्या ब्रिजचा खरं तर उपयोगच झाला नाही. मेट्रो जरी चालली असली तरी तिथे सुद्धा ट्रॅफिक होतच. तर मेट्रो झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला किती ट्रॅफिकमध्ये फरक जाणवतोय? म्हणजे लोक वापरतात मेट्रो, गाड्या कमी येत आहेत. आपण 2 प्रश्न विचारले. एक तर प्लॅनिंगमुळे झालेले प्रॉब्लेम्स आणि दुसरं मेट्रोमध्ये. मला वाटतं मेट्रोचा इम्पॅक्ट व्हायला अजून थोडा कालावधी जाणार आहे. आपण दिल्लीचं उदाहरण जर घेतलं तर दिल्लीमध्ये बऱ्याच आधी मेट्रो सुरू झालेली आहे. पण मेट्रोचा खरा इम्पॅक्ट इन टर्म्स ऑफ की रस्त्यावरची खाजगी वाहनं कमी होणं याला बराच वेळ कालावधी जातो. अजूनही मला वाटतं एक 5-7 वर्षाचा कालावधी गेला पाहिजे जेव्हा खऱ्या अर्थानं मेट्रोचे फ्रुट्स रस्त्यावरती आपल्याला दिसायला लागतील. म्हणजे डिक्रीज जी वाहन संख्या आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसायला लागेल. पण हे आवश्यक आहे. मेट्रोचं काम सुरू असताना अडथळे तर निश्चित होणार आहेत, कारण त्याच्याशिवाय कामच होऊ शकत नाही. कारण हे यापैकी जास्तीत जास्त रस्ते हे अंडरग्राऊंड नाही आहेत. हे रस्त्यावरतीच त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करावं लागतं. त्याच्यामुळे त्याचे थोडे त्रास होतात. आपण विद्यापीठ चौकात बघितलं असेल की त्या ठिकाणी आम्ही 3 सिग्नल बंद करून रोटरी पद्धत केल्यानंतर थोडा रिलीफ तर निश्चित नागरिकांना मिळाला. परंतु कामामुळे त्रास होणं अपेक्षित आहे. पुढील 1 महिन्यामध्ये विद्यापीठ चौक आणि या जो गणेशखिंड रस्ता आहे तिथली अडचणी कमी होताना आपल्याला निश्चित दिसेल. आता दुसरा जो आपण इश्यू मांडला तो खरं तर एक गंभीर विषय आहे. मी ज्या गोष्टीचा वारंवार या ठिकाणी उल्लेख करतोय तो म्हणजे सायंटिफिक पद्धतीचं मॅनेजमेंट हे खूप गरजेचं आहे. म्हणजे कुठल्याही रस्त्याचं आपण एखाद्या स्पॉटचं सोल्युशन काढून उपयोग नाही आहे. त्या कॉरिडॉरचं सोल्युशन काढणं गरजेचं आहे. नळस्टॉपमध्येही बरोबर आहे आपण म्हणताय की लॉ कॉलेज रोड हा साधारण 12 ते 13 मीटरचा आहे. त्याच्यापैकी 80% वाहनं हे उजवीकडे म्हणजे आयदर कर्वे रोड किंवा पाऊड रोडकडे वळतात. आणि या 12 मीटरचा रस्ता पुढे जाऊन 5 मीटरचा होतो आणि त्याच्यामुळे कंजेशन होतं. आणि जो नळस्टॉपचा जिथं फ्लायओव्हर लँड होतो त्याच्या पुढे पाऊड रोडचा फ्लायओव्हर पुन्हा साधारण 150 मीटर अंतरानंतर सुरू होतो. खरं तर तो जो फ्लायओव्हर नळस्टॉपच्या आधी आलेला आहे तोच फ्लायओव्हर पुढे जाऊन कर्वे रोड आणि पाऊड रोडवर जर उतरवला असता तर निश्चितच या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी कमी झाली असती आणि त्याचा रिलीफ मिळाला असता. सो आम्ही आता महानगरपालिकेमध्ये सुद्धा ट्रॅफिक इंजिनिअरिंग ब्रँच किंवा ट्रॅफिक मोबिलिटी ब्रँच अशी नव्यानं सुरू करतायत. आणि त्याच्यामुळं मग ह्या ज्या चुकणाऱ्या गोष्टी आहेत या चुकणाऱ्या गोष्टी चुकणार नाही. म्हणजे इंजिनिअरिंग लॅक्युनाज राहणार नाही. जो डेटा असतो कुठलाही एखादा नवीन इन्फ्रास्ट्रक्चर सुरू करत असताना हिस्टॉरिक डेटाच्या आधारे जी करण्याची पद्धती होती ती कालबाह्य झालेली आहे. आता डायनॅमिक डेटा येतोय, आता रिअल टाइम डेटा येतोय. या रिअल टाइम डेटा आणि एक प्रेडिक्टिव्ह डेटा हा सुद्धा एक प्रकार आहे. कारण एकाला असं म्हणतात ना की इंड्यूस डिमांड म्हणून एक प्रकार असतो की एखादा रस्ता चांगला झाला तर त्या रस्त्याकडे वाहतूक आकर्षित होती. म्हणजे आम्ही एक उदाहरण द्यायचं असेल तर आता घोरपडीमध्ये 2 फ्लायओव्हर ब्रिज होतात. म्हणजे एक सोलापूर लाईनसाठी आणि एक मिरज किंवा बेळगाव लाईनसाठी. आता
इथं जे ब्रिज झालेला आहे तो हिस्टॉरिक डेटाला, ज्या वेळेला लोक त्या रस्त्यानं जायला टाळत होते. का टाळत होते? तर त्या ठिकाणी रेल्वे लाईन आहे, कधी गेट पडलेला असेल, नको जायला इकडून, म्हणून लोक कोरेगाव पार्क किंवा सोलापूर रस्त्यानं जायचे. पण ज्या क्षणी हे दोन्ही ब्रिज होतील ते ट्रॅफिकला अट्रॅक्ट करतील आणि मग या ठिकाणी हे फ्लायओव्हर ब्रिज कंजेशनचे केंद्रबिंदू बनवू शकतील. तर हा जो अप्रोच आहे की हिस्टॉरिक डेटाच्या आधारे प्रोजेक्ट्स करणं, तो आता महानगरपालिका बदलते. आता आम्ही डायनॅमिक, रिअल टाईम आणि प्रेडिक्टिव्ह की हा रस्ता झाल्यानंतर किती ट्रॅफिक होईल, कुठल्याही फ्लायओव्हर ब्रिज किंवा कुठल्याही इन्फ्रास्ट्रक्चरचं जे डिझाईनिंग असतं ते भविष्य बघून करणं गरजेचं आहे. मला वाटतं ते आता ते बदल करतोय. काही चुका झाल्या होत्या, निश्चितच पुढच्या कालावधीमध्ये त्याच्यामध्ये सुधारणा होताना दिसेल. आणि आता आपण या प्लॅनिंग बद्दल बोललो तर मला खरं तर हे खूप इंटरेस्टिंग वाटतं की ज्यावेळेस कुठली महानगरपालिका किंवा PMRDA सारखं कुठलंही डिपार्टमेंट असेल, ज्यावेळेस त्या रस्त्याच्या डेव्हलपमेंटसाठीचा काही एक प्लॅन करतं की ते असा रस्ता बनवायचा आहे, असा ब्रिज बनवायचा आहे किंवा हे करायचं आहे आता डेव्हलपमेंटसाठी, त्यावेळेस या सगळ्यामध्ये ट्रॅफिक पोलीस आणि वाहतूक शाखेची पण किती मोठी भूमिका असते. कारण हे आपण पुणे विद्यापीठाच्या चौकाच्या आधीच्या ब्रिज बद्दल पण पाहिले की कसा तो ब्रिजच चुकला होता. म्हणजे मी स्वतः शाळेत असताना त्या ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहे. ते पडल्यानंतर बघितलंय, आता तो परत वेगळा बांधला, त्याच्या ट्रॅफिकमध्ये अडकलं, आता परत मेट्रोच्या ट्रॅफिकमध्ये अडकलं. त्याच्यामुळे जे विद्यापीठ क्रॉस करणारी लोक आहे, जी गेले काय 15-20 वर्ष त्या रस्त्यावरून ट्रॅव्हल करतात, त्या लोकांसाठी ट्रॅफिक तर नेहमीच आहे, त्यांच्यासाठी ट्रॅफिक कधीच सुटलेलं नाही. तर ज्यावेळेस या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग होत असतं त्यावेळेस वाहतूक शाखेचा पण किती इन्व्हॉल्वमेंट असते या सगळ्यामध्ये? काय आहे की वाहतूक शाखा याच्यामध्ये वाहतूक शाखेचं मूळ काम जे आहे ते आहे ट्रॅफिक एन्फोर्स करणं, की ट्रॅफिक रूल्स एन्फोर्स करणं आणि याच्याबरोबर ट्रॅफिक रेग्युलेशनमध्ये. प्लॅनिंगच्या पार्टमध्ये वाहतूक शाखा ही नाही आहे, खरं तर असली पाहिजे, खरं तर असायला पाहिजे. त्यामुळे आता आम्ही वाहतूक शाखेमध्ये एक ट्रॅफिक इंजिनियर असावा या संदर्भातला एक प्रस्ताव शासनाकडे पाठवतो. कारण वाहतूक शाखेमध्ये एक्सपर्ट्स असणं गरजेचं आहे. जसं महानगरपालिकामध्ये एक्सपर्ट असणं गरजेचं आहे, जसं PMRDA. बघा, पुण्यामध्ये 9 प्लॅनिंग अथॉरिटीज आहे. या सर्व अथॉरिटीजमध्ये इंजिनियर, एक्सपर्ट्स यांची गरज आहे आणि परमनंट एक्सपर्टची, म्हणजे ज्याला आपण कन्सल्टंट येतात जातात, बरोबर, एखादा प्रोजेक्ट करतात जातात, परंतु जबाबदारी घेणार असं कोणीतरी असलं पाहिजे. हे आता प्राधान्यानं शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे आता पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला दिसेल की या ज्या चुका झाल्या या चुका होणार नाहीत. याच्या व्यतिरिक्त बघा की वाहतूक समस्या जी आहे ना, ही अलीकडच्या काळाची एक नव्यानं तयार झालेली समस्या आहे. 20 वर्षापूर्वी हा प्रॉब्लेम नव्हता. जसं जसं गेल्या काही वर्षामध्ये सुरुवातीला तो प्रॉब्लेम होता 2010, 12, 15 पर्यंत, पण आता त्याची तीव्रता वाढताना दिसते आणि प्रत्येक नागरिकाचा त्याचा इफेक्ट होतोय. निश्चितच त्याच्याप्रमाणे त्यामध्ये बदल शासनाने केलेले आहेत आणि आता पुढील कालावधीमध्ये एक्सपर्ट्सच्या ओपिनियनच्या आधारात फक्त प्रोजेक्ट्स राबवले जातील आणि मला वाटतंय असं काही खूप चुकलंय अशातला भाग नाहीये. पण जिथे जिथं थोड्याशा आणखीन इम्प्रूव्हमेंट्स किंवा आणखीन काही त्याच्यामध्ये बदल केले असते ते अधिक लाभदायी झाले असते, तर असे बदल आता पुढे भविष्यामध्ये होताना दिसतील. बरोबर. ह्याच्या पलीकडे अजून एक खूप मोठा प्रॉब्लेम म्हणजे पुण्यात गावात कुठेही यायचं म्हटलं की ते म्हणजे पार्किंग. म्हणजे पार्किंग मिळतच नाही. म्हणजे जर असेल तर नदीपात्राच्या अलीकडेच कुठेतरी गाडी पार्क करून जा आणि मग तिकडनं रिक्षा करा किंवा मग काहीतरी एक वेगळा मार्ग घ्या. आणि आता त्यात नशीब मेट्रो सुरू झाली, त्याच्यामुळे काही भागात तिकडे आत जायचं असेल मंडी वगैरेकडे तर आपल्याला मेट्रो घेता येते. तर हे सगळीकडे म्हणजे जसे वाहनं वाढली आहेत रस्त्यावरती आणि ट्रॅफिकचं एक प्रमुख कारण कुठेही पार्क केलेली गाड्या असतात, तर पार्किंगच्या प्रॉब्लेमकडे वाहतूक शाखा काय अर्थाने बघते आणि कसा तो सोडवता येऊ शकेल? म्हणजे हे कारण सगळ्याच रस्त्यांवरती कुठेही पार्क केलेलं दिसते गाडी आणि मग एक गाडी पार्क असली कुठेही योग्य ठिकाणी नसलेली तर मग खूपच ट्रॅफिक कंजेशन होतं त्या ठिकाणी. नाही, आपण म्हणताय ते अगदी बरोबर आहे, पण माझं थोडं वेगळं मत आहे याच्या बाबतीत. अच्छा, माझं म्हणणं आहे रस्त्यावरती का पार्किंग करावं? म्हणजे पेठ एरियामध्ये मी समजतो की हा प्री डेव्हलपमेंट प्लॅनच्या आधीचा हा एरिया आहे, इथे पार्किंग अवेलेबल नाहीये. पण शहराच्या नवीन भागामध्ये जिथे इथे बिल्डिंग झालेल्या आहेत, जिथे इथे हाऊसिंग सोसायटीज झालेल्या आहेत,
त्याच्यामध्ये पार्किंगची उपलब्धता ही ऑफ स्ट्रीट पद्धतीनं केलेली आहे. डीपीचा ज्या वेळेला झाला त्यावेळेला डेव्हलपमेंट प्लॅनचा पहिला जो उद्देश आहे की ज्या त्या ठिकाणी पार्किंग लोकांना मिळालं पाहिजे. म्हणजे सोसायटी असेल, हाऊसिंग सोसायटी असेल तर त्यांनी 5% व्हिजिटर्स पार्किंग अलाउ केलं पाहिजे. आणि जिथं कमर्शियल बिल्डिंग्स आहेत तिथे व्हिजिटर पार्किंगसाठी आपण उपलब्धता ऑलरेडी केलेली आहे. मला वाटतं याचा जर योग्य पद्धतीने वापर केला तर रस्त्यावरती होणारं फुकट पार्किंग याच्यावरती आळा बसू शकेल. दुसरं असं आहे की आपल्याकडे तुम्ही जर मॉलमध्ये पार्क केला तर तुम्हाला चार्ज भरावा लागतो, रस्त्यावर पार्क केला फ्री आहे. तर रस्त्यावरती पार्किंगला चार्जेस नकोत का? रस्त्याच्या जे क्षेत्र आपण व्यापतो त्याला सुद्धा काहीतरी किंमत आहे. जंगली महाराज रोडवरती 100 स्क्वेअर फीट जागा लागते एक कार पार्क करायला. या कार पार्कमध्ये मी जर 24 तास गाडी लावून ठेवणार असेल किंवा 12-12 तास फुकट ठेवणार असेल तर मला वाटतं याच्याबद्दल थोडा विचार करणं गरजेचं आहे. पार्किंगची उपलब्धता याला मर्यादा आहे. तुम्ही किती उपलब्ध करू शकता, जेवढे कराल तेवढा गैरवापर होऊ शकतो. आणि मग का करावी हा सुद्धा एक विषय आहे. आपण जर प्रगत देश बघितले जगभरातले तर तिथे तिथे त्या ठिकाणी नागरिकांवरती काही बंधनं लावण्यात आलेले. बघा सिंगापूरशी नेहमी आपल्या इथे तुलना करतो. सिंगापूर हा पुण्यापेक्षा फक्त 200 स्क्वेअर किलोमीटर मोठा असणारा शहर आहे, देश आहे. सिंगापूर साधारण 750 स्क्वेअर किलोमीटर आहे तर पुणे 550 स्क्वेअर किलोमीटर आहे. सिंगापूरमध्ये वाहन संख्या ही 4 लाख आहे आणि पुण्यामध्ये 72 लाख वाहन संख्या आहे. बापरे. त्याला एक अर्थात दुसरा असाही भाग आहे की त्या ठिकाणची पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगली आहे. तर आपण भविष्यामध्ये जात असताना आपण ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा जास्ती वापर आणि प्रायव्हेटाइज ट्रान्सपोर्टला डिस्करेज करणारी यंत्रणा उभा करणं गरजेचं आहे. प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट किंवा प्रायव्हेट व्हेकलसाठीची यंत्रणा जर आपण उभी केली तर मग काहीच आपल्याला पुरणार नाही. म्हणजे 6% एरियाला तुम्ही 20% जरी केला तर सर्व ठिकाणी गाड्या लागलेल्याच आपल्याला दिसतील. त्यामुळे मला वाटतं की आपण दृष्टिकोन थोडं बघणं गरजेचं आहे. थोडंसं पार्किंगचे चार्जेस भरण्याची मानसिकता करणं गरजेचं आहे. आणि ज्या ठिकाणी पार्किंगला ऑफस्ट्रीट जागा आहे तिथं गाडी लावली पाहिजे आणि तिथले जे कोणी रिस्पॉन्सिबल आहेत त्यांनी त्या जागा लावून दिल्या पाहिजेत. या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. मला वाटतं पोलीस आणि महानगरपालिका यांच्यावरती निव्वळ दोष न लावता नागरिकांनी सुद्धा याच्यामध्ये मदत केली पाहिजे, आपला सहभाग नोंदवला पाहिजे आणि त्यांनी याच्या संदर्भामध्ये प्रशासनाला मदत केली पाहिजे. आता आपण त्या काय पार्किंगसाठीच्या फीज बद्दल बोललात, पण आता आपण बघितलं की दंडांची पण रक्कम जवळपास आपण तिप्पट झाली आहे रोडच्या बाबतीतली. तर ही सतत तक्रार होत असते की आपल्याकडे रस्ते व्यवस्थित नाही आहेत, त्याच्यावरती ट्रॅफिक आहे आणि मग तो सिग्नल तोडला की मग तुम्ही दंड मारणार आणि मग CCTV कॅमेराज लावलेले आहेत त्यातनं तुमचे फोटोज येणार आणि मग तुम्हाला डायरेक्ट चलान काढणार. तर हे कुठे मिसमॅच्ड वाटत नाही का आपल्याला की ज्यावेळेस आपण रस्त्यांवरती लोक नियम पाळत नाही म्हणून त्यांच्यावरती दंड आकारणी करतो किंवा त्यांनी पार्किंगमध्ये गाड्या व्यवस्थित लावा यासाठी काय पेड पार्किंग सुरू करू, म्हणजे त्यालाही हरकत नाही. पण ज्यावेळेस रस्त्यांचीच अवस्था व्यवस्थित नाहीये, म्हणजे ज्यावेळेस रस्त्यांवरच इतकं ट्रॅफिक आहे की मग पर्यायच नाहीये त्या माणसाला सिग्नल तोडण्यापासून किंवा पर्यायच नाहीये की मला आता निघण्यासाठी फुटपाथवरून, कारण मी पोचूच शकणार नाही. एका ठिकाणी मला पोचायला 30 मिनिटं लागणं अपेक्षित आहे, मला त्यासाठी 50 मिनिटं लागणार आहेत, 60 मिनिटं लागणार आहेत. तर या पद्धतीकडे, कारण मी सामान्य नागरिक म्हणून बघतो, म्हणजे तुम्ही काय बेटर पद्धतीने याचं सोल्युशन देऊ शकाल, कारण हे आम्हाला दिसतं ना तर असंच दिसतं ना की आपल्यावरती दंड आकारला जाणार आहे पण रस्ताच चांगला नाही, मी काय करू. नाही, मी आपल्या या युक्तिवादाशी सहमत निश्चित नाहीये. आपण जर नियमभंग पकडला ना तर एक एस्टिमेट पूर्वी दिल्लीला केलं होतं आणि ते साधारण पुण्याला सुद्धा लागू होईल. एका दिवसामध्ये दिल्लीमध्ये साधारण 70 लाखापेक्षा जास्ती व्हायोलेशन्स होतात आणि पुण्यामध्येही कदाचित तेवढेच होत असतील. याच्यापैकी आपण दंड फक्त 2, 3, 4 हजार, आता मी वाढवून 6,000 पर्यंत गेलोय. पुढच्या काही दिवसामध्ये ते 10,000 पर्यंत जाऊ शकेल. पण निव्वळ दंड करणं किंवा त्याच्या रकमा वसूल करणं हा उद्देश निश्चित नाहीये. वाहतुकीला शिस्त खूप गरजेचं आहे. या गैरशिस्तीमुळे सुद्धा वाहतूक कोंडी होती, याचं भान सगळ्यांनी ठेवायला पाहिजे. म्हणजे मी लेफ्ट साईडनं चौकामध्ये राईटला जाणार आणि मी राईट मधून लेफ्टला जाणार,
मी फक्त कसंही जाणार, मी फुटपाथवर जाणार, असंही वेळ किती लागणार आहे हो जास्ती. म्हणजे 5 मिनिटाचा वेळ वाचवण्यासाठी आपण अनेक ठिकाणी अनेक वाहन चालक, बेशिस्त वाहन चालक यांच्यामुळे सुद्धा पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तर शिस्तीनं जाणं हा लॉ ऑफ द लँड आहे, जो आपण कायदा केलेला आहे तो आपण सर्वांनी मिळून आपल्या सर्वांवरती लागू केलेला आहे. मग याचं पालन करण्याची किंवा करवून घेण्याची जबाबदारी दुसऱ्यावरती कशी टाकता येईल. मला वाटतं आपण स्वतः म्हणजे पुणेकरांनी याची जबाबदारी घेणं गरजेचं आहे. मी तरीही सांगतो की 90% जास्ती लोक हे नियम पाळतात आणि या लोकांचं खरंच हे हिरोज आहेत. म्हणजे हे जे नियम पाळणारे लोक आहेत ना, त्यांना सल्यूट करावं असं वाटतं की इतक्या बेशिस्तीमध्ये सुद्धा नियम पाळणारे लोक आहेत, इतक्या बेशिस्तीमध्ये सुद्धा हेल्मेट घालणारे लोक आहेत, इतक्या बेशिस्तीमध्ये सुद्धा फुटपाथ वरती न चालवणारे लोक आहेत, झेब्रावरती न येणारे लोक आहेत, स्टॉप लाईनला न येणारे लोक आहेत. तर मला वाटतं या लोकांचं खरंच कौतुक करायला पाहिजे. आणि त्याच्यामुळेच थोड्या वेळापूर्वी मी जो उल्लेख केला की या लोकांना आम्ही एम्पॉवर करण्याचा विचार करतोय आणि यांचा सहभाग जर आपण घेतला तर निश्चित फायदा होईल. शेवटी मला सांगा, वाहतुकीचे नियम म्हणजे काय तो? हे नियम हे आपल्या एकमेकासाठीच आहेत. वेगानं गाडी चालू नका, नाहीतर अपघात होईल, कुणाला तरी इजा होईल. झेब्रावरती येऊ नका, पादचाऱ्याला क्रॉस करता नाही येणार. तुम्ही सिग्नल तोडू नका, अचानक दुसरी गाडी येईल, अपघात होईल. म्हणजे आपल्याच सुरक्षेसाठी केलेले नियम आहेत. कोणत्याही कारणाने, कोणत्याही सबबीनं ते तोडणं हे योग्य नाही आहे. आणि आपण सगळ्यांनी मिळून याच्यामध्ये वाहतूक शाखेला सुद्धा मदत करायची. आम्ही आमच्याकडून निश्चित प्रयत्न करतोय. आम्ही कमी पडतोय हे मान्यही करतोय आणि याच्यामध्ये आम्ही सुधारणा करण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय. नागरिकांनी सुद्धा याच्याबद्दल एक सकारात्मक असा प्रतिसाद दिला तर मला निश्चित वाटतंय आपण आपलं शहर एक आदर्श शहर, चांगलं शहर आणि एकमेकांची काळजी घेणारं शहर करू असं मला वाटतं. नाही, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण गेल्या काही वर्षात पाहिलं तर दिसत आहेत, म्हणजे रस्त्यावरती लोक हेल्मेट वापरताना दिसत आहेत. म्हणजे फॉर्च्युनेटली बऱ्याचशा कंपन्यांनी सुद्धा आता कंपल्सरी केलंय की तुम्हाला गाडी घेऊन कॅम्पसमध्ये यायचं असेल तर तुम्हाला 2 व्हीलरवरती हेल्मेट कंपल्सरी आहे. आणि दिसतात, आता आपल्याला किती गर्दी असली तरी लोक थांबलेली दिसतात. हे थोडा बदल दिसतो, पण अर्थात ही तक्रार येते म्हणून हा प्रश्न होता. आता आपण या सगळ्या नियमांचं पालन करण्याबाबत म्हटलं तर जसं आपण रस्त्यावरती बाहेर पडतो तसं आपल्याला त्या रस्त्यावरचे काही अधिकारी आहेत. म्हणजे कारण बऱ्याचदा आपल्याला त्याबद्दल माहिती नसतं आणि काही वेळेस आपण ते विसरून गेलेलो असतो. म्हणजे आपल्याला बऱ्याचदा माहीतच नसतं की पोलिसांनी मला थांबवलं तर ते माझ्या गाडीची चावी काढून घेऊ शकतात का, मला लायसन्सची मागणी करून त्यांच्याकडे लायसन्स ठेवू शकतात का. कारण तेच बऱ्याचदा होतं ना, आपल्याकडे कुठेही रस्त्यावरती आपण थांबलो तर पहिल्यांदा पोलीस बऱ्याचदा काय करतात की गाडीची चावी काढतात, बाजूला या आणि मग बोलूया. तर हे करू शकतात का ते याच्याबद्दलही माहीत नाही. तर याच्याबद्दल आपण थोडे बोलू शकलो तर की काय काय अधिकार आहेत रस्त्यावरती ज्यावेळेस पोलिसांनी मला थांबवलं त्यावेळेस. आम्ही आता एक स्टुडंटसाठी इंटर्नशिप प्रोग्राम करतोय. अच्छा. आणि अनेक महाविद्यालयाचे पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स आता आमच्यावर काम करतात. यांच्याशी जर आपण इंटरॅक्शन केलं तर आपल्याला वाहतूक पोलिसांची अडचण काय आहे हे समजून येईल. या सगळ्यांना आम्ही वाहतूक नियमभंग करणाऱ्या नागरिकांना दंड करण्यासाठी वाहतूक पोलिसाच्या बरोबर उभा केलं. अच्छा. आणि मग 1000 कारणं पुढे आले. त्यांनी तरी मोठी यादीच तयार केली होती. काय काय कारणं, म्हणजे मलाच का पकडतात, त्याला का पकडत नाही, तुमची नेमप्लेट अशी काय आहे आणि तुम्ही असं बोलू शकत नाही, तुमची कॅब कुठे आहे, एवढ्यापासून साहेब 2 मिनिटात जायचं होतं, अशा अनेक सबबी या पुढे आल्या. ट्रॅफिक एन्फोर्समेंट करणं हे तेवढं सोपं नाही आहे. पूर्वी असं असायचं की मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगतो की एन्फोर्समेंट करताना हवालदारवरती सोडू नका, स्वतः जाऊन उभा राहा आणि मग तिथल्या अडचणी काय त्या समजा. याच्याचमुळे खरं तर ह्युमन इंटरफरन्स लेस एन्फोर्समेंट कसं करता येईल हे पुढे येते. म्हणजे जर मशीन असेल आणि मशीन तुम्हाला सिग्नल तोडताना पकडेल, मग तुमच्याकडे कुणाशी वाद घालणार तुम्ही? तुमचा फोटोही असेल, टाईमही असेल, लोकेशन GPS सुद्धा असेल आणि तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये दिसणार आहे. तर याच कारणासाठी मशीनचा वापर करणं, कारण मशीनची क्रेडिबिलिटी जास्ती आहे. आपण इथून मुंबईला जातो, वाहनाचा स्पीड ऑटोमॅटिक का कमी येतो? पोलीस तर दिसत नाहीत कुठे, कारण तिथे स्पीड कॅमेराज लावलेले आहेत. तर हाच जो आहे धागा हा पकडून पुण्यामध्ये ITMS पुढच्या काही वर्षामध्ये, पुढच्या काही दिवसांमध्ये येईल. आणि मग ते आलं की मग हा पोलिसांचा जो संवाद आहे हा कमी होईल.
तरी सुद्धा मी ही गोष्ट मान्य करतो की वाहतूक पोलिसांमध्ये सुद्धा बदल करणं गरजेचं आहे. संवाद जो असतो तो संवाद कसा चांगला होईल, या संवादातून कटुता कशी निर्माण होणार नाही, वाद कसे निर्माण होणार नाहीत आणि विनाकारण वाद करू नये या संदर्भात आम्ही आमच्या वाहतूक पोलिसांना वेळोवेळी गायडन्स करतोय. सॉफ्ट स्किलचे ट्रेनिंग सुद्धा देतोय की तुम्ही व्यवस्थित वागा. अशी चावी काढून घेणं, लायसन्स काढून घेणं किंवा असं काहीतरी बोलणं हे अयोग्य आहे. निश्चित असं काही झालं असेल तर आमच्यापर्यंत जर आपण पोहोचला तर त्याच्याबद्दल आम्ही सुधारणा करू. या गोष्टीत सुधारणा करण्याचा आमचा निश्चित मानस आहे. परंतु याच्याबरोबर आणखीन काही पर्यायी उपाययोजना आहेत का याची पडताळणी केली आणि ते थोड्या दिवसामध्ये पुण्यात लागू होतील. सुधारणा होईल असं मला आशा वाटतो. ओके, आता आपण ITMS बद्दल बोललात. मी हेही ऐकलं की आपण AIचाही वापर या सगळ्या ट्रॅफिक कंट्रोलसाठी करणार आहात, तर त्याच्याबद्दल आपण थोडं बोलू शकलो तर. कारण ज्या अर्थाने टेक्नॉलॉजी पुढे चालली आहे तसं ट्रॅफिक डिपार्टमेंट सुद्धा या सगळ्या गोष्टी त्याचा समावेश सिटी प्लॅनिंगमध्ये करते. हे ऐकणं खूप इंटरेस्टिंग आहे, तर त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. AIचा वापर हा अनिवार्य झालेला आहे. जगभरामध्ये आपण बघतोय ज्याला ॲडॅप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम. म्हणजे मी विद्यापीठ चौकामध्ये ज्या वेळेला येतो त्यावेळेला किती वाहनं बाणेर साईडने येतील, किती वाहनं औंध साईडने येतील, किती वाहनं पाषाण साईडने येतील. दिवसभरामध्ये ट्रॅफिकमध्ये बरेच फ्लक्च्युएशन्स असतात आणि एक फिक्स सायकलवरती जर मी सिग्नल चालवला तर काही वेळेला अन्याय होऊ शकतो. अन्याय म्हणजे एका बाजूला 2 किलोमीटरची रांग लागली आणि दुसऱ्या बाजूला 50 मीटरच आहे, तर 2 किलोमीटर जिथं क्यू लेन झालेली आहे तिथं तो अन्याय होतो. तर ITMS मध्येच हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असणार आहे, ज्यांनी फक्त एका चौकाचं नव्हे तर पुण्यातील सर्वच सिग्नल एकमेकाशी बोलत राहतील. बरं. आणि मग हे बोलणारे सिग्नल्स कुठल्या बाजूने ट्रॅफिक येते आणि ती कुठल्या बाजूला जाणार आहे याच्या संदर्भातले सुद्धा प्रेडिक्शन करतील. आपण बघतो ज्याला क्राऊड सोर्स डेटा म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये वाहनं ट्रॅकिंग सिस्टीम्स आहेत, त्याचा डेटा हा जगभरामध्ये एकत्र केला जातो. गुगल सुद्धा तेच वापरतं, टॉमटॉम सुद्धा तोच डेटा वापरतो. एवढंच काय, भारतामध्ये मॅपल्स जी आहे म्हणजे प्रत्येक कार्समध्ये असणारी जी यंत्रणा आहे ती सुद्धा याचाच डेटा वापरते. याच्याशिवाय ओला असेल, उबर असेल, ट्रक्सचे बऱ्याचशा GPS यंत्रणा असतात. हा सगळा डेटा क्राऊड सोर्स करून ट्रॅफिकचा एक पॅटर्न काढला जातो. आपल्याला जर माहिती असेल तर पुण्यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन केले जातात. हे 5-5 वर्षांनी, हा पंचवार्षिक योजना होती की 5-5 वर्षांनी त्याचा अभ्यास केला जायचा किंवा 10 वर्षांनी अभ्यास केला जायचा. बरोबर. आणि कुठून लोक कुठं जात आहेत त्याचा अभ्यास केला जातो. आता AIच्या माध्यमातून या क्राऊड सोर्समधून आपण डेली ओरिजिन डेस्टिनेशन सर्वे करू शकतो. म्हणजे कुठून लोक येतात आणि कुठं जाणार आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आता मी पुन्हा विद्यापीठ चौकाकडे येतो की औंध बाजूनी साधारण 500 वाहनं यायला लागलेत आणि ते पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये औंधच्या सिग्नलला जाणार आहेत. तर या वाहनांना कसं औंधचा सिग्नल पटकन पार करेल अशा यंत्रणा आता जगभरामध्ये वापरल्या जात आहेत. आणि त्याच्यामध्ये खरं तर भारतातील सुद्धा यंत्रणा म्हणजे IIT मुंबईने काही चांगल्या यंत्रणा केलेल्या आहेत, तर त्या सुद्धा वापरल्या जातात आणि जगाला तोडीस तोड देणाऱ्या यंत्रणा भारतात सुद्धा तयार होत आहेत. मला वाटतं ITMSचा वापर झाल्यानंतर निश्चित वाहतुकीमध्ये आमूलाग्र अशा पद्धतीचा बदल होईल आणि या बदलाबरोबरच एन्फोर्समेंटमध्ये सुद्धा AIचा वापर करता येईल. म्हणजे AIच्या माध्यमातून एन्फोर्समेंट करताना सुद्धा याचा चांगला वापर करता येईल. आणि मग एका पोलिसाची इफिशियन्सी वाढवण्यासाठी आम्ही कधीच असं म्हणणार नाही की वाहतूक पोलिसांची संख्या खूप वाढवा. आता वाहतूक पोलिसांची संख्या तेवढीच ठेवून टेक्नॉलॉजीचा जर वापर केला तर मला वाटतं आपण अधिक एफिशियंट पद्धतीनं वाहतुकीचे नियोजन करू शकू. नियमन करणाऱ्या वाहन चालकांवरती चांगल्या पद्धतीनं कारवाई सुद्धा करू शकू आणि याच्याबरोबर पुण्यातले रस्ते सेफ सुद्धा करण्यामध्ये याचा हातभार लागेल. मला वाटतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सायन्स, वारंवार मी सांगतो ट्रॅफिक इंजिनिअरिंग, प्लॅनिंग या गोष्टी गरजेच्या आहेत आणि त्याच्यातूनच
भविष्यातले सोल्युशन्स निघताना दिसतील. नाही, मला हे बोलताना सुद्धा फार इंटरेस्टिंग वाटतं, कारण आपण AI बद्दल बोलतो, टेक्नॉलॉजी बद्दल बोलतो आणि या सगळ्या, आणि आपण सतत कुरकुर करत असतो की कसं रस्त्यावरती ट्रॅफिक वाढलंय, पण ते सोडवण्यासाठी या सगळ्या टेक्नॉलॉजी आणि AIचा सुद्धा वापर वाहतूक विभाग आणि सगळ्या गव्हर्नमेंट यंत्रणा करतात, हे बघूनही छान वाटतं. म्हणजे हे फक्त आमच्यापुरतं सीमित नाहीये, तर खरं तर या सगळ्यावरती सोल्युशन काढण्याचं काम तुमच्याही बाजूनं त्याचा आधार घेऊन केला जातो, ही माहिती आमच्यापर्यंत कधी येत नाही. तर ते ऐकतानाही फार इंटरेस्टिंग वाटलं. आपण बऱ्याचदा आपण मगाशी चलान्स बद्दल बोललो की कसे ते ई चलान्स डायरेक्ट ह्युमन इंटरफेरन्स शिवाय केले जातात आणि त्याच्यामुळे ते सोपे होतात. पण ते जर समजा डिफेंड करायचं असतील कोणाला, तर त्याच्यासाठीची यंत्रणा असते का, की मला एखादं काय चलान माझ्या विरुद्ध कापलं गेलंय आणि जे असं नाही असं मला वाटतं, तर मी ते डिफेंड करू शकतो का? हो, निश्चित डिफेंड करू शकता. पुढच्या काही दिवसामध्ये आम्ही आता हे सोपं करण्यासाठी पुणेकरांसाठी एक ॲप सुद्धा तयार करतो. पुणे ट्रॅफिक पोलीस ॲप असेल. आत्ता सुद्धा जी ई चलान यंत्रणा आहे त्याच्यामध्ये ग्रीव्हियन्स जर आपली काही असेल तर ती आपण उपस्थित करू शकता आणि हजारो नागरिकांचे ग्रीव्हियन्सेस आमच्याकडे येतात. ते 1-to-1 ग्रीव्हियन्स आम्ही ते हँडल करतो. त्यांचा जे काही उत्तर असतं, त्यांचं जे काही म्हणणं असतं, हे ऐकून आम्ही पुन्हा ते ई चलान कमी सुद्धा करतो. म्हणजे काही वेळेला असं दिसतं ना की गाडीचा नंबर प्रॉपरली रीड केला गेला नाही, त्यामुळे एकाचा चलान दुसऱ्याला आले. एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीनं चुकीचे नंबर प्लेट सुद्धा लावले असू शकते. अशा संदर्भातल्याही कारवाई आम्ही केलेल्या आहेत. तेव्हा नागरिकांना जर वाटत असेल की माझ्यावरती अन्याय झालेला आहे आणि मी नियमभंग केलेला नाहीये, तर निश्चितच त्यांनी या ग्रीव्हियन्स वरती जो वेबसाईट आहे आमची त्याच्यावरती तुम्ही लॉग इन करावं, आपली ग्रीव्हियन्स आमच्याकडे पाठवावं आणि निश्चित त्याचा आम्ही योग्य नसेल तर ते चलान जे इश्यू झालेलं आहे ते आम्ही कमी करू. पण जर ते योग्य असं आम्हाला वाटलं तरच मग आम्ही पुढे कारवाई करू. बरोबर. म्हणजे आता ऑलमोस्ट शेवटाकडे चाललोय आपण. तर पुण्याच्या ट्रॅफिक बद्दल पोलीस म्हणून, म्हणजे त्या साईडचे म्हणून नागरिकांसाठी तुमच्या अशा काही 1-2-3 सूचना आहेत का, की या गोष्टींची काळजी पुणेकरांनी रस्त्यावरती बाहेर पडताना घेतली पाहिजे किंवा या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? मला वाटतं सगळ्यात पहिली विनंती पुणेकरांसाठी काही असेल तर कृपया हेल्मेट घाला, आपला सीट बेल्ट वापरा आणि सीट बेल्ट फक्त स्वतः नाही तर गाडीतल्या सगळ्यांना वापरायला सांगा. हेल्मेट फक्त स्वतः नाही तर पिलनला पण वापरायला सांगा. हे करून आपण स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो. वाहतुकीचे जे सर्व नियम आहेत त्याचं पालन करा, जेणेकरून आपण दुसऱ्याची काळजी घेऊ शकतो. कारण एक विषय आहे ज्याच्याकडे आपण अजून वळलो नव्हतो, तो म्हणजे अपघातांसंदर्भात. पुण्यामध्ये साधारण वर्षभरामध्ये 350च्या आसपास लोक हे वाहतूक अपघातामध्ये मयत होतात. म्हणजे पुण्यामध्ये आम्ही बघतो की 70-80च्या आसपास मर्डर्स होतात. तर मर्डर्सबद्दल तर बरंचसं बोललं जातं, पण 350 लोक अपघातामध्ये मयत होतात याच्याबद्दल खूप कमी आपण बोलतो. यामध्ये सुद्धा 2 व्हीलरची संख्या साधारण 170 ते 172च्या आसपास आहे आणि याच्यातले 98% लोकांनी हेल्मेट घातलेलं नाही. तर कृपया आपण हेल्मेट घाला, सीट बेल्ट लावा. सीट बेल्ट लोक म्हणतात पुण्यामध्ये वाहतुकीचा स्पीड एवढा कमी आहे मग आम्ही सीट बेल्ट का घालावं. तर माझं म्हणणं आहे तुम्ही सीट बेल्ट लावणं ही एक सवय आहे. म्हणजे गाडीत आता मी बसलो तर मला सीट बेल्ट नाही लावलं तर मला अस्वस्थ होतं. मग मी कुठे असेल, मी 100 मीटर जरी जात असेल, ॲटोमॅटिक माझा हात सीट बेल्टकडे जातो आणि मी सीट बेल्ट लावतो. हे जर केलं तर मी स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो. वाहतुकीचे म्हणजे खरं तर इथिक्स अँड मोरॅलिटीचा हा विषय आहे. एखादा पादचारी रस्ता क्रॉस करतोय तर या पादचाऱ्याला हा वल्नरेबल आहे. एखादा सायक्लिस्ट असेल किंवा मी कारमध्ये बसला असेल तर 2 व्हीलरवाला आहे, तर हा वल्नरेबल आहे. या वल्नरेबल लोकांची काळजी करायला आम्हाला शिकायला पाहिजे, ना की पादचारी रस्ता क्रॉस करतोय तो थोडासा स्पीड वाढवायचा आणि त्याला पळवायचं. तर याच्याबद्दलची काळजी जर आपण घ्यायला लागलं तर निश्चितच पुण्याचे रस्ते सुरक्षित होतील. या व्यतिरिक्त जे करू नये म्हणजे ड्रंक अँड ड्रायव्हिंग असेल, स्पीड ड्रायव्हिंग असेल, ट्रिपल सीट ड्रायव्हिंग असेल, फुटपाथवरती ड्रायव्हिंग असेल, रॅश ड्रायव्हिंग असेल, उलट्या दिशेने गाडी चालवायला नाही पाहिजे. याचं जर पालन केलं तर आपण खरंच दुसऱ्याची खूप जास्ती काळजी घेऊ. आपल्याबरोबर दुसऱ्यांनाही याच्यातून खूप मोठ्या प्रमाणावरती किंमत मोजावी लागते. आणि शेवटी म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर आपण सगळ्यांनी करायला काही हरकत नाही. आता गुगल मॅप बरेच जण वापरतात, मॅपल्स बरेच जण वापरतात, बरेचसे मॅप्स आहेत.
याच्यातून काय होतं की आपल्याला अप्रॉप्रिएट रोड दिसतं. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर वाहतुकीची कोंडी झालेली आहे आणि त्या वाहन चालकांना कळालं की इथं नाही, इकडे कोंडी झाली, तर ट्रॅफिक ऑटोमॅटिकली डिस्पर्स व्हायला लागते. ना की तिथं गेल्यानंतर त्या कोंडीमध्ये अडकण्यापेक्षा, त्या कोंडीमध्ये वाढ करण्यापेक्षा याचा वापर करते. आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं, वाहतूक शाखा आपल्या सूचनांचं, आपण काही केलेल्या मागण्यांचं निश्चित आदर करेल. अनेक लोक पुण्यातले असे आहेत की त्यांच्या एरियामधले छोटे छोटे सोल्युशन्स, ते छोटे छोटे सजेशन्स घेऊन आमच्याकडे येतात. याच्यावरती आम्ही खरंच सिरियसली विचार करतोय. तुम्ही तुमच्या एरियाचे प्रॉब्लेम्स आमच्यापेक्षा तुम्हाला जास्ती माहिती आहेत, तर आपण सर्वांनी पुढं जर आलं, आपण सर्वांनी वाहतूक पोलिसांचे मित्र जर झालं, तर मला वाटतं वाहतूक समस्या सोडवण्यामध्ये हे निव्वळ प्रशासनावरती न ढकलता याच्यामध्ये नागरिकांनी जरी सहभाग घेतला तरी मला वाटतंय आपण खूप असे काही बदल करू शकतो. अनेक लोकांच्याकडे अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या नॉलेज असतं, वेगवेगळ्या पद्धतीचे सोल्युशन्स असतात, वेगवेगळ्या पद्धतीचे टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन्स असतात. मला वाटतं आपल्या सर्वांनी, सर्व नागरिकांनी यामध्ये वाहतूक शाखेच्या बरोबर जर काम केलं तर आपण दोघं मिळून निश्चित पुण्यातली ही जी काही गंभीर समस्या, ही काही कालापुरती, मी निश्चित म्हणेन की 100% याच्यातून रिलीफ मिळेल असं मी म्हणणार नाही, परंतु याच्यातली जी तीव्रता आहे ती पुढच्या काही कालावधीमध्ये कमी होताना दिसेल. आणि ही जेवढ्या लवकर आपल्याला कमी करता येईल सर्वांनी मिळून, तेवढ्या लवकर त्याचे फायदे पुणेकरांनाच होणार आहेत. निश्चित. आणि जर ह्या काही सजेशन्स असतील किंवा काही सूचना असतील, ह्या जर ट्रॅफिक पोलिसांपर्यंत पोहोचवायच्या असतील तर मी त्या कशा पोहोचवू शकतो? आम्ही सोशल मीडियावरती आहे, आम्हाला सोशल मीडियावरती सुद्धा टाकू शकतो. अनेक नागरिक आमच्या अधिकाऱ्यांना सुद्धा भेटतात. मलाही खूप आवडतं. म्हणजे मी बरेच नागरिकांच्या बरोबर खूप प्रोजेक्ट्स केलेले आहेत. म्हणजे नागरिकांच्या बरोबर जाऊन त्यांच्या एरियामध्ये जाऊन तिथल्या अडचणी समजलेल्या आहेत. पण मला याच्यामध्ये फक्त एकच विनंती करायची की फक्त माझा प्रॉब्लेम जिथे आहे, माझ्या घराच्या समोरचं, माझ्या घरासमोरचं पार्किंग, याच्यापुरतं मर्यादित न ठेवता एखाद्या परिसराचं, शहराचं अशा जर सजेशन्स आल्या तर निश्चित, मी असं म्हणणार नाही की तुमच्या वैयक्तिक समस्या आम्हाला रस नाही आहे, पण जर अशा काही सिरियस शहराच्या काही तुमच्याकडे सोल्युशन्स असतील तर माझ्याकडेही आपण कधी येऊ शकता. मी तुमचं स्वागत करतो आणि तुम्हाला निश्चित आपल्या ज्या काही सजेशन्स घेऊन याल त्याला रिस्पेक्टफुली आम्ही आमचं लक्ष त्यामध्ये देऊ. आणि त्याच्यातून जर नागरिकांचा काही फायदा झाला तर निश्चितच आनंद राहील. येस, खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही वेळ दिलात. आणि खरं तर तो सतत रोष असतो ना पुण्यातल्या, रोज ट्रॅफिकमधनं 1-2 तास प्रवास केल्यानंतरचा, तो कुठे बाहेर काढावा. तर मला या पद्धतीनं तुम्हाला हे प्रश्न विचारता आले, ती स्पेस तुम्ही अवेलेबल करून दिलीत, यासाठी खूप खूप आभार तुमचे. एक मला या ठिकाणी सांगायचं आहे की पुण्यात वाहतूक पोलीस होणं ना हा सगळ्यात मोठा जॉब आहे. मला वाटतं खूप अवघड असा जॉब आहे. आपण बघतो सर्व गव्हर्नमेंट सर्वंट्स आपापल्या ऑफिसमधून काम करतात. मी काय करतो हे तुम्हाला दिसत नाही, पण रस्त्यावरती काम करणारा जो वाहतूक पोलीस आहे ना, याच्याकडे थोडं सहानुभूतीनं बघणं सुद्धा गरजेचं आहे. कारण बघा, तोच वाहतूक पोलीस हा त्याच पॉईंटवरती दिवसभर असतो. म्हणजे आमच्याकडे आम्ही 8-8 तासाच्या ड्युट्या करू शकत नाहीत, कारण मनुष्यबळच तेवढं नाही. माझ्याकडे साधारण 1000 पोलीस आहेत. सुट्ट्या आणि असं सगळं गेले की साधारण 700-750 पोलीस रोजचे कामाला मिळतात. त्यातलेही 50 लोक ऑफिस आणि इतर कोर्ट कामकाजासाठी जातात. 700 लोकांमध्ये मी दिवसभरामध्ये 3 ड्युट्या नाही लावू शकत, कारण पुण्याचं रस्त्याचं जाळंच 2200 किलोमीटरचं आहे. तर त्याच्यामुळे तिथं जो थांबणारा पोलीस आहे हा दिवसभर त्या ठिकाणी उन्हात थांबतोय, पोल्युशनमध्ये थांबतोय, धुळीमध्ये थांबतोय आणि तो तुमच्या समक्ष काम करतोय. जाता येता कुठेही वाहतूक समस्या झाली तर सर्वसाधारणपणे त्याचा पहिला विलन लोकांच्या नजरेनं हा तिथं थांबणारा वाहतूक पोलीसच असतो. त्याचं काम खूप अवघड आहे, खूप जिकिरीचं आहे. तर त्यामुळे त्याच्या कामामध्ये चुका होत असतील, मोठ्या चुका होत असतील तर निश्चित त्यांच्याबद्दल तक्रार करावी. पण या वाहतूक पोलिसांच्या बरोबर थोडं सहानुभूतीचा अप्रोच असणं गरजेचं आहे. नियमभंग करताना तुम्हाला पकडलं तर तुम्हाला राग येणं साहजिकच आहे, पण तो राग दुर्दैवानं त्या पोलिसावरती तुम्ही काढून त्याला काही सोल्युशन मिळणार नाही. आपण पुण्यात बघतो ना की गेल्या साधारण 7-8 महिन्यामध्ये आहे आमच्या जवळ 9 ते 10 वाहतूक पोलिसांवरती हल्ले झालेले आहेत. तर हे खूप गंभीर आहे मला असं वाटतंय. नागरिकांनी रस्त्यावरचं रोड रेज कमी करून सहकार्याची भूमिका कशी ठेवता येईल आणि या वाहतूक पोलिसांच्याकडे बघताना यांच्या अडचणी, यांच्या ज्या काही समस्या आहेत
त्या समस्यातून मार्ग काढत हे काम करतात, असा एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवला तर मला वाटतं निश्चितच थोडं त्यांनाही बरं वाटेल. कारण शेवटी काय आहे की मी जबरदस्तीने एखाद्याकडून काम करू शकतो, पण तो चांगलं काम करण्यासाठी माणूस आनंदी असणं गरजेचं आहे. त्याला एक कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे की लोक मी केलेल्या कामाची कदर करतात. निश्चितच मला वाटतं तो थोडं अधिक काम म्हणजे त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्ती काम करायचा प्रयत्न करेल. एक चांगलं नातं वाहतूक पोलीस आणि नागरिकांमध्ये झालं तर त्याचे फायदे शहरालाही होतील असे मला वाटतं. आणि अत्यंत आणि सगळ्यात महत्त्वाचा खरं तर हा प्रश्न आहे. म्हणजे आपण मी आत्ता बोलताना मला असं जाणवते की आपण रस्त्यावरनं जाताना कुठल्याही ट्रॅफिकला थांबलो, सिग्नलवरती जरा तो हॉर्नचा कर्कश आवाज आला, पॅपॅ सुरू झालं की आपलं डोकं फिरायला लागतं. असं वाटतं कधी त्या ट्रॅफिकमधनं बाहेर पडू आणि मी हा रस्ता क्रॉस करू. पण खरं बघायला गेलं तर हे सगळे ट्रॅफिक पोलीस त्या सगळ्या सेंटर्समध्ये उभे असतात. म्हणजे ज्याच्यातनं आपल्याला पळायचं असतं ते त्या सेंटर्समध्ये उभे असतात आणि ते सगळं फेस करत असतात, ते अलाइन करत असतात. तर म्हणजे जरी वर्दीत असली तरी ती माणसं आहेत आणि त्या पद्धतीनं त्यांच्याकडे सगळं पाहिलं पाहिजे. तर अर्थात खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. खूप खूप आभार सर, पुन्हा एकदा तुम्ही आलात आणि इतका सुंदर संवाद आमच्यासोबत केलात. धन्यवाद. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. तुमच्या सगळ्या पुण्यातल्या मित्रांना पाठवा. ट्रॅफिकमध्येच ऐकण्यासाठी हा सुंदर पॉडकास्ट आहे. भेटूया.